माझ्या सर्व बंधू भगिनींचे मी हरीश आदावळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो. बंधू भगिनींनो, आज आपण एक कथा पाहणार आहोत. तेव्हा आपणास जर ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या विविध मनोरंजक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे रूम नंबर 13. ती खोली बंद होती, पण आत कोणीतरी श्वास घेत होतं. मुंबईच्या एका जुन्या शाळेत नवीन शिक्षक म्हणून आरवची नियुक्ती झाली. पहिल्याच दिवशी त्याला एक गोष्ट लक्षात आली. रूम नंबर 13 कायम बंद असायची. ती खोली वापरात नाही. एक जुने कर्मचारी म्हणाले, पण आरवला त्या खोलीबद्दल कुतूहल होतच. एका संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर तो एकटाच स्टाफ रूम मध्ये बसला होता. कॉरिडॉर मध्ये शांतता होती आणि अचानक टक 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 आवाज आला. रूम नंबर 13 मधून आवाज येत होता. आरव थांबला. तो हळूहळू त्या दरवाजाकडे गेला. त्याने पाहिलं, दरवाजा लॉक होता, पण आतून पुन्हा आवाज येत होता. जणू कोणीतरी भिंतीवर हलक्या हाताने ठोके मारत होतं. आरवने कान दरवाजाला लावला आणि त्याला स्पष्ट ऐकू आलं. श्वास, जड, घाबरलेला श्वास. त्याच्या अंगावर सर्रकन काटा आला. तो हळू आवाजात, कोण आहे का आत? तो हळू आवाजात म्हणाला, पण उत्तर काही आलं नाही. पण अचानक दरवाजाच्या खोलीत फटीतून थंड हवा बाहेर आली. आरव घाबरला, पण तो शिक्षक होता. त्याने स्वतःला सावरलं. तो लगेच वॉचमॅनकडे गेला आणि वॉचमॅनला घेऊन आला. काका, बघा, काका, इथे बघा, कोणीतरी आहे. काय सर, कोणी नाही इथं. वॉचमन हसत म्हणाला. पण आरवने आग्रह केला. शेवटी त्याने जुनी किल्ली आणली. दरवाजा हळूच उघडला. कर्र. आत अंधार, धूळ, जुन्या बेंचेस आणि भिंतीला तडे. आरवने मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि तेवढ्यात टक 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 तोच आवाज. पण आता अगदी जवळून. दोघेही घाबरून मागे सरकले. टॉर्चचा प्रकाश भिंतीवर गेला आणि त्यांना दिसलं, भिंतीच्या आत एक लहानसा पाईप होता आणि त्यात अडकलेला एक पक्षी, कबूतर, धडपडत होते. त्याचे पंख भिंतीवर आपटत होते. तोच टक 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 असा आवाज येत होता आणि तो घाबरून जोरजोराने श्वास घेत होता. त्यामुळे तोच तो श्वास. वॉचमॅनने लगेच पाईप उघडला. कबूतर भुरकन उडून बाहेर गेलं. खोली पुन्हा शांत झाली. आरव हसला. त्याला जाणवलं, भीती कधी कधी फक्त आपल्या मनातच असते.